लोकार्पण दे दिया है. ലോക്സഭയിൽ നിന്നുള്ള തത്സമയ ദൃശ്യങ്ങളിലേക്ക് പോവുകയാണ്. പാർലമെന്റ് ആക്രമണം ഇന്നലെ നടന്നതിന് ശേഷം ഇന്ന് വീണ്ടും ലോക്സഭ ചേരുകയാണ്. പ്രതിപക്ഷത്തിന്റെ ബഹളം കേൾക്കാം. ഇരുസഭകളിലും പ്രതിപക്ഷം അടിയന്തര പ്രമേയ നോട്ടീസ് നൽകിയിട്ടുണ്ട്. കേന്ദ്ര സർക്കാർ ഇക്കാര്യത്തിൽ വിശദീകരണം നൽകണമെന്ന നിലപാടിൽ ഉറച്ചു നിൽക്കുകയാണ് പ്രതിപക്ഷം. ആഭ്യന്തരമന്ത്രി അമിത്ഷാ ഇക്കാര്യത്തിൽ വിശദീകരണം നൽകണമെന്നാണ് ആവശ്യം. അമിത്ഷാ ഇന്ന് ബില്ലുകളുടെ അവതരണവുമായി ബന്ധപ്പെട്ട് സഭയിൽ സന്നിഹിതനാകേണ്ടതാണ്. ലോക്സഭ അതിന്റെ നടപടിക്രമങ്ങളിലേക്ക് കടന്നിരിക്കുന്നു എന്നാണ് മനസ്സിലാക്കേണ്ടത്. തത്സമയ ദൃശ്യങ്ങളിലേക്ക്. माननीय मंत्री जी, अध्यक्ष महोदय, उत्तर सभा पटल पर रखा हुआ है. उत्तर सभा पटल पर रख दिया गया. श्री बालशौरी जी, बालशौरी. Yes, sir. Thank you, Speaker, sir. Sir, whole world is racing towards net zero emission and adopting green energy initiatives. Our Honorable Prime Minister made a statement at COP26 summit and set a target to make India is a net zero emission by 2070. We have a target of 500 gigawatt of renewable energy by 2030, but we are far from the target. Pollution levels across the cities in India are increasing and Delhi is the worst. We all know the fact. This is an important need of capacity additions of green energy to reduce pollution levels. Sir, my question is, apart from framing guidelines to the states for allotting of the unproductive land, has central government taken initiative to allot the barren land that belongs to central government? And for example, railways, defense and other PSUs have a huge land bank which can be utilized effectively. Will government propose to utilize these lands as well and allot it for the purpose of solar, wind, pump storages projects to produce renewable energy? Thank you, sir. Honorable Speaker, sir, contrary to what the honorable member thinks, we are well on our way to achieving our target. Our established capacity today is 186,000 megawatts of non-fossil fuel capacity, and I have another about 114,000 megawatts under construction. Apart from that, I have almost 55,000 megawatts under bid. So, एक मिनट माननीय सदस्यगण, जो कल घटना घटी है उस घटना को लेकर हम सब चिंतित हैं और संसद की सुरक्षा की जिम्मेदारी संसद सचिवालय की होती है और हम सब जानते हैं ये सब संसद सचिवालय और क्षेत्राधिकार संसद के अंदर आता है, विशेष रूप से लोकसभा के अंदर आता है। और इसीलिए मैंने आपसे कल चर्चा की है, संवाद किया है, फिर हम चर्चा करेंगे, आप लोगों सबको बुलाकर चर्चा करेंगे। सारी सुरक्षा की जिम्मेदारी और क्षेत्राधिकार लोकसभा सचिवालय का है और इसीलिए लोकसभा सचिवालय फिर आपसे चर्चा करेगा। गलत तरीका है, आप जाकर सदन में बैठिए। नो, सरकार कभी भी लोकसभा सचिवालय में हस्तक्षेप नहीं कर सकती। नो, हम करने भी नहीं देंगे। नो, गलत। नो। क्वेश्चन नंबर 162 श्री मलुक नागर जी। Question number 162. माननीय सदस्य, गलत परंपराएं, गलत परंपरा मत डालिए। अध्यक्ष जी,
पहले भी ऐसी घटनाएं हुई है, कल की घटना उन सब घटी। घटनाओं पर भी चर्चा करेंगे। भविष्य में उसमें घटना न हो, इसके लिए भी हम और आप बैठकर चर्चा करेंगे। यह हमारा क्षेत्राधिकार है। सबकी सुरक्षा की जिम्मेदारी लोकसभा अध्यक्ष के नाते मेरी है, इसलिए मैं आपसे बैठकर सब चर्चा करूंगा। हर कस्बे और हर शहर के एसटीपी प्लांट के द्वारा निकालने के बाद ही केवल पानी को गंगा जी में डाला जाता है? क्या ये आंकड़े और रिकॉर्ड उनके पास है? अध्यक्ष महोदय, कल की जो घटना संसद में घटित हुई है, सबने उसको कंडम किया है। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है, इसमें कहीं दो मत नहीं है। और आपने तुरंत इसका संज्ञान लेते हुए इस मामले की पूरी जांच का जो है आदेश दे दिया है। मैं समझता हूं कि भविष्य में हम सारे सांसद, चाहे वो पक्ष के हों अथवा प्रतिपक्ष के हों, सभी को सावधानी बरतने की आवश्यकता है, ताकि जिनको भी हम पास देते हैं ऐसे व्यक्ति को पास न दिया जाए जो जाकर इस प्रकार की अराजक स्थिति संसद भवन के अंदर पैदा कर दे। यह हम सभी को, केवल सत्ता पक्ष ही नहीं बल्कि दूसरे पक्ष के लोगों को भी यह सावधानी बरतने की जरूरत है। और आपने तुरंत संज्ञान लेकर इस मामले का, अध्यक्ष महोदय, आपने जांच का आदेश दिया है और अन्य भी जो प्रिकॉशन भविष्य में लिए जा सकते हैं वह लिए जाएंगे। और अध्यक्ष महोदय, आपकी जानकारी में मैं यह भी लाना चाहता हूं कि यह हमारा ये पुराना संसद भवन है, उसमें भी इस प्रकार से बराबर जैसे नारेबाजी की घटनाएं और पेपर फेंकना और तरह तरह की जंपिंग की घटनाएं पिछले जो हमारा पहले का पार्लियामेंट है उसमें भी पहले हो चुकी हैं। मैं समझता हूं कि सभी को मिलकर इस घटना को कंडेम करना चाहिए और जांच रिपोर्ट जो आपने दी है और साथ ही भविष्य में क्या क्या प्रिकॉशंस लिए जाने चाहिए इसका भी आपने निर्देश दिया है अध्यक्ष महोदय। तो मैं समझता हूं कि इस प्रकार से इस संसद के अंदर अराजक स्थिति पैदा करने का कोई औचित्य नहीं है। माननीय सदस्य, सब मैं इस बारे में, एक तो जो कल की घटना घटी है वो सुरक्षा से संबंधित, उसमें बदलाव की जरूरत है। और जो लोग इस समय भी राजनीति कर रहे हैं उनको मैं चाहता हूं वो देश के लिए काम करें। सब मैं मंत्री जी से पूछना चाहता हूं कि जो गंगा जी हरिद्वार से जहां से निकलती है और आखिर तक जाने में जो पॉल्यूशन से संबंधित हैं, क्या एसटीपी प्लांट के द्वारा ही निकला गया सफाई होने के बाद पानी गंगा में डलता है? क्या पूरे आंकड़े उनके पास हैं? मैं जानना चाहता हूं। माननीय अध्यक्ष महोदय, सम्मानीय सांसद महोदय ने जो प्रश्न किया है कि हरिद्वार से गंगा जी प्रारंभ होती है, मुझे लगता है कि उनको ठीक से संज्ञान में लेने की आवश्यकता है। गंगा जी देवप्रयाग से तीनों धाराओं के मिलने के बाद में प्रारंभ होती है। गंगा जी के शुद्धिकरण के लिए माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में अविरल और निर्मल धारा बनी रही, इस दृष्टिकोण से जो इंटीग्रेटेड एफर्ट्स पिछले 10 साल में किए गए, उसके कारण से व्यापक सुधार गंगा नदी के पानी की गुणवत्ता में आया है। 148 से ज़्यादा स्थानों पर सीवेज ट्रीटमेंट प्लांट बना करके मुख्य धारा में जो अशुद्ध पानी सीधे छोड़ा जाता था उसको शुद्ध करके उस पानी को नदी में छोड़ना या अन्य उपयोग में लेने का व्यवस्था और विधान किया गया। माननीय अध्यक्ष महोदय, मैं माननीय सदस्य के प्रश्न के माध्यम से सदन के संज्ञान में लाना चाहता हूं कि पिछले 10 साल को यूनाइटेड नेशंस ने डिकेड ऑफ रिस्टोरेशन ऐसा मानते हुए पूरे विश्व भर से एंट्रीज को इनवाइट किया था और उन एंट्रीज के आधार पर जिस तरह से पिछले 10 साल में दुनिया भर की जो एंट्रीज आई उनके आधार पर जो यूनाइटेड नेशंस ने समीक्षा की है, उसमें माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में चलने वाले इस मिशन गंगा को दुनिया के टॉप 10 रिस्टोरेशन प्रोजेक्ट में ऐसा सम्मिलित किया गया है। एक एक बूंद पानी जो सूवेज का आता है, सूवेज ट्रीटमेंट प्लांट में आता है, वो क्वालिफाइंग स्टैंडर्ड जो है नदी के पानी की जिस तरह की अपेक्षा है उस तरह का बना करके ही नदी में छोड़ा जाए, इसको सुनिश्चित करने के लिए हम सारे सूवेज ट्रीटमेंट प्लांट्स पर काम कर रहे हैं।
माननीय मंत्री जी से कहना चाहता हूं कि वो तो हमें पता है गंगा जी कहाँ से निकली है, लेकिन जो एसटीपी प्लांट आपने कौन से पहाड़ पे जाके लगवाया, जरा मंत्री जवाब दे दे मुझ पर आरोप लगाने से पहले। दूसरा, मैं साफ साफ कहना चाहता हूं, हरिद्वार से आगे जो माननीय अटल बिहारी जी का सपना था कि गंगा का बाढ़ ना आए, तो हरिद्वार से आगे एक बाण गंगा जो सुक्रताल से होकर के यूपी अंदर निकलती है, और एक बाण नदी जो बिजनौर से अमरोहा की तरफ निकलती है, जिनमें आज मिट्टी भर गई है। मैंने आपको पत्र भी कई बार लिखे हैं। उन मिट्टी को निकाल के गंगा के दोनों तटों पे लगाया जाए, और उनमें जहां लोगों को सूखा का सामना करना पड़ता है उनको पानी मिल जाएगा, और जो बाढ़ में लोग गंगा के दोनों तरफ के तट में बह जाते हैं उन लोगों को बाढ़ से छुटकारा मिल जाएगा। मंत्री जी, मैंने आपको चिट्ठियां लिखी, आपके जवाब भी आए हैं, कृपया करके इसमें विस्तार में बताने की मेहरबानी करें। कि माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य का जो पूरक प्रश्न है वो प्रश्न मूल प्रश्न से संबद्ध नहीं है, और न ही प्रत्यक्ष रूप से उस विभाग से संबद्ध प्रश्न है। नदियों में से गाद निकालने का काम और तटों के तटबंधों को सुदृढ़ीकरण का काम प्रारंभिक तौर पर राज्य सरकार का विषय है, और उत्तर प्रदेश सरकार से अभी इस तरह का कोई भी प्रपोजल भारत सरकार में विचाराधीन नहीं है। श्री संजय सेठ। नरेंद्र मोदी जी ने जिस संकल्प के साथ देश के हर नागरिक को नल से जल योजना, किंतु दुख यह है कि झारखंड के अंदर वहां इंडी की सरकार 10,000 करोड़ रुपया मोदी सरकार ने दिया, किंतु अभी तक 33% ही खर्च हो पाया है। वहां ठेकेदार 100-200 फीट करके बोरिंग करके चले जा रहे हैं, कोई जांच नहीं हो रही है। मोदी जी के संकल्प को फेल करने की योजना बना रही है। मेरा मंत्री जी से आग्रह है कि मॉनिटरिंग कोई कमेटी बनाकर उसकी पूरी जांच कराए, और वहां पर जो ये घोटाला हो रहा है इसकी पूरी जांच कराने की कोई योजना है क्या? माननीय सदस्य का जो प्रश्न है उस प्रश्न का मूल प्रश्न से कहीं कोई संबंध नहीं है, लेकिन ये तय है कि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में प्रत्येक घर तक पीने का पानी पहुंचे इस संकल्प के साथ में, और माताओं बहनों को पीने का पानी ढोने के अभिशाप से मुक्ति मिले, इस संकल्प के साथ में जो योजना प्रारंभ की गई थी उसके व्यापक परिणाम आज दिखाई देने लगे। और पिछले 4 साल के इस योजना के कालखंड में जहां देश में केवल 16% घरों तक पीने का पानी पहुंचता था, आज देश में 72% घरों तक पीने का पानी पहुंचना संभव हुआ, और देश में लगभग 11 करोड़ माताओं बहनों को पीने का पानी ढोने के अभिशाप से मुक्ति मिली है। बहुत सारे राज्यों ने 100% घरों तक कनेक्शन प्रोवाइड करने में सफलता प्राप्त की है, लेकिन कुछ राज्यों में निश्चित ही अभी काम की गति को और बढ़ाने की आवश्यकता, और इस तरह की शिकायतें माननीय सदस्य ने उल्लेख किया, उसके अतिरिक्त भी जिन राज्यों से इस तरह की शिकायतें आती है उन सारी शिकायतों पर हम तुरंत कार्रवाई करते हैं। झारखंड राज्य में निश्चित ही जो पैसा हमने अब तक कुल मिलाकर के सैंक्शन किया है उसके अनुरूप जिस तरह का खर्च होना चाहिए और जितनी प्रगति उस काम में होनी चाहिए उतनी प्रगति नहीं हो पाई है, और हम निरंतर सतत राज्य सरकार से संपर्क करके उस गति को बढ़ाने के लिए भी काम कर रहे हैं। अगर कोई इस तरह की एक स्पेसिफिक कंप्लेंट माननीय सदस्य के पास में है तो माननीय सदस्य अगर मुझे अवगत कराएंगे तो निश्चित ही जो व्यवस्थाओं के अधीन जिस तरह की हमारे पास में स्कोप है उसमें निश्चित ही उस विषय पर जांच कराने की हम कार्रवाई करेंगे। संगमलाल गुप्ता। नदियों की स्वच्छता पर ऐतिहासिक कार्य होने के लिए धन्यवाद ज्ञापित करते हुए मैं आपके माध्यम से मंत्री जी से जानना चाहता हूं कि मेरे लोकसभा क्षेत्र से होकर बहने वाली सही नदी जिसे नमामि गंगे में शामिल किया गया है कि सफाई है तो क्या कदम उठाए जा रहे हैं? माननीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में उनके मार्गदर्शन में जब मिशन गंगा प्रारंभ किया गया था उसमें माननीय प्रधानमंत्री जी की संकल्पना गंगा की सफाई के जब समय ये पूरी स्पष्ट अवधारणा थी कि हम गंगा नदी बेसिन में बहने वाली सभी नदियों
गंगा जी की सारी ट्रिब्यूटरी, चाहे वो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ ऑर्डर की सारी ट्रिब्यूटरीज पर हम एक साथ काम करेंगे। और मुझे प्रसन्नता है कि गंगा नदी की मुख्य धारा पर सफलता के साथ क्रियान्वयन करने के बाद अब हमने सहायक नदियों पर भी काम प्रारंभ किया है। जिन सहायक नदियों में ज़्यादा पोल्यूटेड स्ट्रेचेज हैं, हम उनमें ऑलरेडी हिंडन में, काली में, इन सब नदियों पे ऑलरेडी काम प्रारंभ कर दिया है। और माननीय सदस्य ने जो सई नदी के बारे में बात की है, इस विषय को भी संज्ञान में लेकर के जो भी उचित कार्रवाई होगी राज्य सरकार से चर्चा करके रिपोर्ट मंगा करके उस दिशा में भी हम काम करेंगे। लेकिन मैं इतना सदन को आश्वस्त करना चाहता हूँ कि गंगा जी के शुद्धिकरण का जो कार्यक्रम है, ये गंगा नदी के पूरे बेसिन से जुड़ा हुआ है। और गंगा नदी के बेसिन की जब मैं बात करता हूँ तो देश की 40% आबादी और लगभग 40% भूभाग को जो है गंगा बेसिन काम करता है। और अब जिस तरह से हमने जो है बाहर से आते छोटे में अंतर क्या रह गया, जो हमने सहायक नदियों पर काम करना प्रारंभ किया, इसका प्रभाव दिखाई देने। TN प्रतापन, डीन कुरियाकोस, EB ईटन, फिर आग्रह करता हूं कि आप सदन में अराजकता नहीं फैलाएं। सदन की कार्रवाई 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। ലോക്സഭയിൽ നിന്നുള്ള തത്സമയ ദൃശ്യങ്ങളാണ് കണ്ടത്. ലോക്സഭ പ്രതിപക്ഷ പ്രതിഷേധത്തെ തുടർന്ന് 2 മണിവരെ നിർത്തിവെച്ചിരിക്കുകയാണ്. ഒരു കാര്യം സ്പീക്കറുടെ നടപടിയിൽ നിന്നും വ്യക്തമാണ്. പാർലമെന്റിലുണ്ടായിരിക്കുന്ന ഗുരുതരമായ സുരക്ഷാ വീഴ്ചയിൽ കേന്ദ്ര സർക്കാർ പ്രതികരിക്കില്ല. ആഭ്യന്തരമന്ത്രി അമിത്ഷാ പ്രതികരിക്കേണ്ടതില്ല എന്ന നിലപാടിലാണ് സ്പീക്കർ. ലോക്സഭാ സെക്രട്ടേറിയറ്റിനാണ് പാർലമെന്റിന്റെ സുരക്ഷാ ചുമതല. അതിലെന്ത് വീഴ്ചയുണ്ടായാലും അതിന്റെ ഉത്തരവാദിത്തം തനിക്കാണ് എന്നാണ് സ്പീക്കർ ഓം ബിർള പറഞ്ഞത്. ഈ കാര്യത്തിൽ കേന്ദ്ര സർക്കാർ വിശദീകരിക്കേണ്ടതില്ല എന്ന സാഹചര്യമാണ് സ്പീക്കർ സൃഷ്ടിച്ചിരിക്കുന്നത്. സാങ്കേതികത്വ ന്യായീകരണങ്ങൾ പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് സ്പീക്കറിന് കേന്ദ്ര സർക്കാരിന് ഒഴിഞ്ഞു മാറാൻ കഴിയുന്ന അവസരം സ്പീക്കർ ഉണ്ടാക്കിയിരിക്കുന്നത്. 2 മണിവരെയാണ് ലോക്സഭ ഇപ്പോൾ പിരിഞ്ഞിരിക്കുന്നത്. രാജ്യസഭയിൽ നിന്നുള്ള ദൃശ്യങ്ങളും കാണാം. അവിടെയും പ്രതിപക്ഷ ബഹളമുണ്ട്. പ്രതിപക്ഷം നടുത്തളത്തിലിറങ്ങി പ്രതിഷേധിച്ചതിനെ തുടർന്നാണ് ലോക്സഭ 2 മണിവരെ നിർത്തിവെച്ചിരിക്കുന്നത്. ഈ വിഷയത്തിൽ ഒരു ചർച്ചയുമില്ല പാർലമെന്റിനകത്ത്. പുറത്ത് എല്ലാ കക്ഷികളുമായും ചർച്ച നടത്താമെന്ന് സ്പീക്കർ പറയുകയുണ്ടായി. കഴിഞ്ഞ ദിവസം ചർച്ച നടത്തിയതാണ് എന്ന് പ്രതിരോധ മന്ത്രി രാജ്നാഥ് സിംഗും എഴുന്നേറ്റെന്ന് പ്രതിപക്ഷത്തെ ഓർമ്മിപ്പിച്ചു. എന്തായാലും പ്രതിപക്ഷ ബഹളം ശക്തമായതിനെ തുടർന്ന് 2 മണിവരെ ലോക്സഭ നിർത്തിവെച്ചിരിക്കുകയാണ്. വിശദാംശങ്ങളുമായി ബൽറാം നെടുങ്ങാടി ചേരുന്നുണ്ട്. ആർ അച്യുതനാണ് വിശദാംശങ്ങളുമായി ചേരുന്നത്. അച്യുതൻ, കേന്ദ്ര സർക്കാരിന് മറുപടി പറയാതിരിക്കാനുള്ള സഹായകരമായ സമീപനമാണോ സ്പീക്കർ എടുത്തത്? വേണു, സഭാ നടപടികൾ, പ്രത്യേകിച്ച് ലോക്സഭയിൽ സഭാ നടപടികൾ ആരംഭിച്ചപ്പോൾ തന്നെ പ്രതിപക്ഷം പ്രതിഷേധവുമായി എത്തുകയായിരുന്നു. വിഷയം അടിയന്തരമായി ചർച്ച ചെയ്യണമെന്നൊരു ആവശ്യമാണ് പ്രതിപക്ഷം മുന്നോട്ട് വെച്ചത്. എന്നാൽ അത് കണക്കിലെടുക്കാതെയായിരുന്നു സ്പീക്കർ സഭാ നടപടികളിലേക്ക് കടന്നത്. ചോദ്യോത്തര വേളയിലേക്കായിരുന്നു സഭാ നടപടികൾ ആരംഭിച്ചത്. എന്നാൽ ഇതിനെ തടസ്സപ്പെടുത്തിക്കൊണ്ടുള്ള ഒരു പ്രതിഷേധത്തിലേക്കാണ് പ്രതിപക്ഷം മാറിയത്. അതിൽ സ്പീക്കർ ഇടപെടുകയുണ്ടായി. ഇന്നലെ നടന്ന നമ്മൾ വിലയിരുത്തിയതാണ്. അതിനു വേണ്ടിയിട്ടാണ് ഇന്നലെ 4 മണിക്ക് സർവകക്ഷി യോഗം വിളിച്ചു ചേർത്തിയത്. എല്ലാ ആശങ്കകളും അവിടെ രേഖപ്പെടുത്തിയതാണ്. അതിനുശേഷം ഇത്തരം രീതിയിൽ പ്രതിഷേധങ്ങൾ നടത്തുന്നത് അത് ഒട്ടും പ്രതിപക്ഷത്തിന് യോജിച്ചതല്ല എന്ന് സ്പീക്കർ പറയുകയും, എന്നാൽ പ്രതിപക്ഷം വീണ്ടും ഒരു പ്രതിഷേധവുമായി മുന്നോട്ട് പോവുകയായിരുന്നു. എന്നാൽ ആ സമയത്താണ് പ്രതിരോധ മന്ത്രി രാജ്നാഥ് സിംഗ് പ്രതിപക്ഷത്തിന് മറുപടി നൽകുന്നത്. അതായത് സംഭവത്തെ എല്ലാവരും അപലപിച്ചിട്ടുണ്ട്, മാത്രമല്ല വേണ്ട മുൻകരുതലുകൾ അത് സ്വീകരിക്കുമെന്നുള്ള കാര്യം അദ്ദേഹം അറിയിച്ചു. പ്രതിപക്ഷം നടത്തുന്ന പ്രതിഷേധം അത് കാരണമില്ലാതെ നടത്തുന്ന ഒരു പ്രതിഷേധമാണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ സ്പീക്കർ ഇതിൽ നടപടി സ്വീകരിക്കണമെന്നൊരു ആവശ്യം മുന്നോട്ട് വയ്ക്കുകയുണ്ടായി. തുടർന്നും സഭാ നടപടികൾ പുരോഗമിക്കുമ്പോഴായിരുന്നു ആർ അച്യുതനാണ് ഡൽഹിയിൽ നിന്ന് വിവരങ്ങൾ നൽകിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. ലോക്സഭ 2 മണിവരെ പ്രതിപക്ഷ പ്രതിഷേധത്തെ തുടർന്ന് പിരിയിരിക്കുന്നു. രാജ്യസഭയിൽ നിന്നുള്ള ദൃശ്യങ്ങളും ഇപ്പോൾ കാണാം. രാജ്യസഭയിലും പ്രതിപക്ഷ ബഹളം ശക്തമാണ്. സഭാ നടപടികളിൽ എന്തായാലും ലോക്സഭയിൽ നിർത്തിവെച്ചിരിക്കുകയാണ്. ചോദ്യോത്തര വേളയിലേക്ക് ലോക്സഭ കടന്നെങ്കിലും പ്രതിപക്ഷത്തിന്റെ ശക്തമായ പ്രതിഷേധത്തെ തുടർന്ന് സഭ 2 മണിവരെ നിർത്തിവെക്കുകയായിരുന്നു. രാജ്യസഭയിൽ നിന്നുള്ള ദൃശ്യങ്ങളാണ് ഇപ്പോൾ കാണുന്നത്. Name to leave the house immediately. What are you doing, Mr. Derek O'Brien? You have committed breach of privilege. Mr. Derek O'Brien to leave the house immediately. Mr. Derek O'Brien to leave the house immediately. The house is not in order.
No, no. Do you approve of it? He walks up to this place. Mr. Khadge, leader of the opposition, can you imagine a member walking to this place? Shameful event. My head is in shame. Something has to be done. And the honorable member, is in the habit of playing hot and cold. He grows soft as a strategy gets into hot mood. Do you approve of it? Do you approve of a member walking in? I take very serious view, honorable members. The House is urgent to meet at noon. I invite leader of the opposition and floor leaders to see me in my chamber at 11:30. In my chamber at 11:30. House will meet at 12 noon. രാജ്യസഭയും ഇപ്പോൾ പ്രതിപക്ഷ ബഹളത്തെ തുടർന്ന് 12 മണിവരെ നിർത്തിവെച്ചിരിക്കുകയാണ്. ലോക്സഭ 2 മണിവരെ പിരിഞ്ഞു. രാജ്യസഭ 12 മണിവരെ നിർത്തിവെച്ചിരിക്കുകയാണ്. പ്രതിപക്ഷ ബഹളത്തെ തുടർന്നാണ് രാജ്യസഭയിലെയും നടപടികൾ സ്തംഭിച്ചിരിക്കുന്നത്. ഡെറക് ഒബ്രിയാനെതിരെ കോപാകുലനായി രാജ്യസഭയിലെ അധ്യക്ഷൻ വിമർശനം ഉന്നയിക്കുകയുണ്ടായി. ജഗ്ദീപ് ധൻഖർ അദ്ദേഹം പറയുകയായിരുന്നു, അംഗം അവകാശ ലംഘനമാണ് നടത്തിയിരിക്കുന്നത്, ഈ രൂപത്തിലല്ല സഭയിൽ പെരുമാറേണ്ടത്, ഉടൻ പുറത്തു പോകണമെന്നും ജഗ്ദീപ് ധൻഖർ നിർദ്ദേശിച്ചു. എന്നാൽ പ്രതിപക്ഷം ബഹളം ശക്തമാക്കുകയാണ് ചെയ്തത്. തുടർന്ന് 12 മണിവരെ രാജ്യസഭയും പിരിഞ്ഞിരിക്കുകയാണ്. ലോക്സഭ നേരത്തെ പ്രതിപക്ഷ ബഹളത്തെ തുടർന്ന് അല്പസമയം മുൻപ് നിർത്തിവെച്ചു. ലോക്സഭ 2 മണിവരേക്കാണ് പിരിഞ്ഞിരിക്കുന്നത്. ആർ അച്യുതൻ വിവരങ്ങളുമായി ചേരുന്നുണ്ട്. അച്യുതൻ, പാർലമെന്റ് നടപടികൾ പ്രതിപക്ഷം സ്തംഭിപ്പിച്ചിരിക്കുകയാണ്. എന്താണ് ലഭിക്കുന്ന വിവരങ്ങൾ? ലോക്സഭയ്ക്ക് പിന്നാലെ രാജ്യസഭയിലും പ്രതിപക്ഷം രംഗത്തിറങ്ങിയത്. പ്രത്യേകിച്ച് അവർ ആവശ്യപ്പെടുന്നത് ഇതിൽ അടിയന്തരമായി ചർച്ച വേണമെന്നൊരു ആവശ്യം തന്നെയാണ്. പക്ഷേ അത് രാജ്യസഭാ അധ്യക്ഷൻ ജഗ്ദീപ് ധൻഖർ അംഗീകരിച്ചില്ല. ആ ഒരു തരത്തിലേക്ക് കാര്യങ്ങൾ പോയപ്പോഴാണ് നടുത്തളത്തിലേക്ക് ഇറങ്ങിയത്. ആ സമയത്ത് ഈ രാജ്യസഭാ അധ്യക്ഷൻ ജഗ്ദീപ് ധൻഖർ രോക്ഷാകുലനായിക്കൊണ്ട് പ്രതിപക്ഷത്തിന് നേരെ കടുത്ത വിമർശനങ്ങൾ ഉന്നയിച്ചത്. അതായത് സഭാ നടപടികൾക്ക് നിരക്കാത്ത തരത്തിലേക്കാണ് പ്രതിപക്ഷം പോകുന്നത്. അതായത് ഇറസ്പോൺസിബിൾ ആയിട്ടാണ് പ്രതിപക്ഷം പെരുമാറുന്നത് അടക്കമുള്ള വിമർശനങ്ങളാണ് സഭാധ്യക്ഷൻ ഉന്നയിച്ചത്. ഒപ്പം തന്നെ നടുത്തളത്തിൽ ഇറങ്ങി പ്രതിഷേധിച്ച ഡെറക് ഒബ്രിയനോട് താക്കീത് നൽകുകയുണ്ടായി. അടിയന്തരമായി സഭ വിട്ടു പോകാനായിരുന്നു അധ്യക്ഷന്റെ താക്കീത്. ഒരു സഭാ നടപടികൾക്ക് ചേർന്ന തരത്തിലല്ല ഈ ഒരു സമീപനമെന്നും അദ്ദേഹം വിമർശിക്കുകയുണ്ടായി. എന്നാൽ പ്രതിപക്ഷം പ്രതിഷേധത്തിൽ നിന്ന് പിന്മാറുന്ന സാഹചര്യത്തിലാണ് ഇപ്പോൾ രാജ്യസഭയും പിരിഞ്ഞിരിക്കുന്നത്. എന്തായാലും ഈ കാര്യത്തിൽ ഇനിയിപ്പോൾ കേന്ദ്ര സർക്കാരിന്റെ വിശദീകരണം ഉണ്ടാകില്ല എന്ന് ഉറപ്പിക്കാൻ കഴിയുമോ? അങ്ങനെയെങ്കിൽ പാർലമെന്റ് സുഗമമായി മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകുന്നതിനെതിരായ നിലപാട് പ്രതിപക്ഷവും ശക്തമാക്കില്ലേ അച്യുതൻ? തീർച്ചയായിട്ടും വേണു. കാരണം കഴിഞ്ഞ കാലയളവിൽ മുമ്പ് കാലങ്ങളിൽ തമാങ് മേഖലയിലെ സംഘർഷം നടന്നപ്പോഴും അതിൽ അടിയന്തരമായിട്ടുള്ള വിശദീകരണം വേണം, അത് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി വിശദീകരിക്കണമെന്ന ആവശ്യം അന്ന് പ്രതിപക്ഷം മുന്നോട്ട് വച്ചിരുന്നു. എന്നാൽ രാജ്നാഥ് സിംഗ്. ശരി, അച്യുതനാണ് വിവരങ്ങൾ നൽകിയത്. 24 അഞ്ചിന്റെ വജ്രത്തിളക്കം. ലോകത്തെവിടെയായാലും ഏത് സമയത്തും 24 വാർത്തകളും ഓഗ്മെന്റഡ് റിയാലിറ്റി പാക്കേജുകളും എക്സ്പ്ലെയിനറുകളും വിശദമായി കാണാൻ ഞങ്ങളുടെ യൂട്യൂബ് ചാനൽ നിങ്ങൾക്ക് സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാം.